आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। जळगावात खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा। खासगी सावकारकीच्या त्रासाला कंटाळून चंदू अण्णा नगरातील 35 वर्षीय मुकेश पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। मुलाच्या आजारपणासाठी आणि कोरोना काळात व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या पैशामुळे लवेश चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी मुकेश यांना धमकावले आणि शिवीगाळ केल्याचा आरोप मयत मुकेशच्या पत्नीने केला आहे। मुकेश यांची दुचाकी देखील लवेशने आपल्या साथीदारांसह हिसकावून घेतली। त्यानंतर त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली। शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पत्नीने पोलिसात तक्रार केली। नातेवाईकांनी लवेश चव्हाण आणि इतरांवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। काय सांगाल नेमकं काय घटना? माझ्या मिस्टरांना 1 वर्षापासून टॉर्चर करत होते पैशांसाठी। लवेश चव्हाण, यश चौधरी, लवेश चव्हाण धमकी देत होता, मारण्याची धमकी देत होते त्यांनी प्रवृत्त केलं माझ्या मिस्टरांना आत्महत्या करण्यास। आणि 4-5 मुलं पण घेऊन आलेले होते ते काल। तू बाहेर ये, मी तुला बघतो असं पण बोलले आणि माझं त्याच्याशी फोनवर पण बोलणं झालं। काय बोलणं झालं होतं फोनवर? माझं फोनवर बोलणं असं झालं होतं की माझ्या मिस्टरांनी तुला जे पैसे आहेत ते मी 1-1 रुपया देईल तुझा, तुझ्यामुळे जर माझ्या मिस्टरांनी काही आत्महत्या वगैरे केली तर बघून घेशील तू असं। नेमकं काय व्यवहार होता हा? कशासाठी म्हणजे कसले पैसे मागत होते हे? त्यांच्याकडून घेतलेले होते मुलांसाठी दवाखान्यासाठी। तर 1,20,000 घेतलेले होते, 65,000 फेडले गेलेले होते। तर ते 2,90,000 रुपये मागत होता। टॉर्चर करत होते ते, खूप धमकी देत होते। 1 वर्षापासून आम्ही असेच याच्यात होते। व्याज जास्त मागत होते का? हो। काल काय घटना घडली? काल माझा फोन चालू होता, त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं। मी येतोय म्हणे भेटायला तुला आणि येतोय म्हणे। म्हटलं या तुम्ही मला भेटायला। मी माहेरी गेलेली होती सुरतला। तर फोन कट झाला आणि लगेच अचानकच त्यांना फोन लावला तर फोन लागत नव्हते। मग आमच्या गलीतली एक ताई आहे ते ताईचा फोन आला मला की मुलं आले तुझ्या दारापुढे। तर ते म्हटलं त्या मुलांजवळ फोन दे, मला बोलायचे त्यांच्याशी। तर ते खूप धमकी देत होते, तू बाहेर ये, तुला बघतो आम्ही, तू बाहेर ये असं। मग मी त्या मुलांना बोलली की माझ्या मिस्टरांनी जर तुमच्यामुळे काय केलं तुमचे 1-1 रुपया मी देईल, जर त्यांनी काही केलं तर तुम्ही बघून घ्या। खरंच तसंच झालं। ते बाहेरून धमकी देत होते त्यांना आणि गाडी पण नेली त्यांनी। 5च मिनटं फोन ठेवायला झालं तोपर्यंत असं होऊन गेलं। ते येत होते मला भेटायला, बॅग वगैरे भरलेली होती। खूप जण म्हणजे 4-5 जण आलेले होते ते आता तिथे धमकी द्यायला। 1 वर्षापासून कटकट चालूच होतं। खूपच टॉर्चर करायचे ते आणि क्लासमध्ये पण तोडफोड करून आले ते, बॅनर वगैरे सगळं। माझे मिस्टर असे होते नाही की ते एकदम खचून जातील, नाही करून घेतील। त्यांनी खूपच त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केलं। बाकीच्यांच्या नावाने माहिती, एक किशोर पाटील म्हणून आहे, ते पण खूप त्रास द्यायचे त्यांना। त्यांचे पण अर्धे पैसे लावलेले होते आम्ही। तुमची काय मागणी आहे? माझी एकच मागणी, मला न्याय मिळवून द्यावा। माझे लहान मुलं आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही माझी मागणी आहे। हे पहा माझे लहान कीर्ती मुकेश पाटील।